दिनांक 22 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे यशस्वी आणि जनतेचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचं भव्य आयोजन सर्वत्र करण्यात आलं आहे। शिर्डी विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर मंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या सामाजिक उपक्रमाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, अभय शेळके तसेच पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचीही उपस्थिती होती। याशिवाय कार्यक्रमास गोपीनाथ गोंदकर, मधुकर कोते, प्रताप जगताप, ज्ञानेश्वर गोंदकर, आप्पासाहेब कोते, अशोक पवार, किरण बोराडे, योगेश गोंदकर आणि भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, विविध मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष तसेच सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही आदर्श व्यक्तिमत्व आहेत। त्यांचा वाढदिवस जनतेच्या सेवेसाठी रक्तदानाच्या माध्यमातून साजरा करणं हीच खरी त्यांच्यावरील निष्ठा असल्याचं सांगितलं। आज 22 जुलै 2025 राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रीनिज बुकात नोंद होईल अशा पद्धतीचं रक्तदान महाराष्ट्राने घ्यायचं ठरवलंय। सर्व जाती धर्माचे भेद मिटवण्यासाठी देवाने प्रत्येकाच्या शरीरात लाल रक्त दिलं आणि ते देवाने सगळ्यांना सारखं दिलं, ना जात पाहिली, ना पात पाहिली, ना धर्म पाहिला, ना पंथ पाहिला। अशा जातीपातीचे बंधनं तोडण्यासाठी, सगळ्यांना एकत्रीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने माणूस या नात्याने माणसाशी वागण्याचं कसं शिकायचं यासाठी एकत्रीकरणासाठी रक्तदान हा मोठा विडा या निमित्तानं उचललेला आहे आणि आज गोपालक दिन देखील आहे। मी आमच्या सर्व नवनिर्वाचित टीमचं, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व अहोरात्र छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे युवा नेते डॉ सुजयदादा विखे पाटील यांचे सुद्धा आभार मानतो की यांनी मला ह्या कार्यक्रमाला सर्व परीने योग्य ती अशी हातभार लावलेला आहे आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आम्ही रक्तदान करण्याचा उच्चांक करण्याचा प्रयत्न करू। आज 22 जुलै 2025 महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिर्डी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्याचप्रमाणे राज्याचे आदरणीय मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस हा रक्तदान करून साजरा करण्यात येत आहे। या ठिकाणी रक्तदान हे श्रेष्ठ दान हेच संकल्प समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव, जात पंथ न बाळगता या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहाने आयोजित केलेला आहे आणि त्याला शिर्डीतून भरपूर प्रतिसाद मिळत आहे। त्या निमित्ताने मी इथे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। जय हिंद। आज माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला आज शिर्डीमध्ये रक्तदान शिबिर नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुजयदादाच्या मार्गदर्शनाखाली भाजपाकडनं चालू आहे। तर आमच्या शिर्डी गावातनं जवळजवळ 200 ते 250 बॅग पर्यंत रक्तदान होईल। भरपूर कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या सगळ्यांच्या आम्ही गोळा करून सगळ्यांचं रक्तदान करून घेत आहे आणि हे रक्तदान महाराष्ट्राच्या आणि भारतीय सैन्याच्या कामात येवो हीच आमची इच्छा आहे। त्याच्यासाठी आम्ही सगळेजण रक्तदान करतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस। महाराष्ट्र राज्याला लाभलेले दूरदृष्टिकोन सर्व सामाजिक घटकातून, सर्व जाती धर्मातून तसेच तरुण वर्गातून व सर्व दलित, पीडित, शोषित, वंचित या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असलेले, विचारसरणी असलेले मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याला लाभले। आज त्यांचा वाढदिवस
मी प्रथमतः साईचरणी एक प्रार्थना करतो की देवेंद्र भाऊंना उदंड दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्याकडून ही अशीच देशाची सेवा घडो, महाराष्ट्र राज्याची सेवा घडो। व आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीने शिर्डी शहराच्या वतीने आमचे शिर्डी शहराचे अध्यक्ष रवींद्र तात्या गोंडकर यांच्या आम्ही नेतृत्वात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजाता विखे पाटील यांच्या सूचनेने आम्ही आज शिर्डी शहरात भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात तरुण, ज्येष्ठ, महिला व तरुणी अशा सर्व घटकातून, सर्व सामाजिक घटकातून, व्यापारी वर्गातून सर्व शिर्डीकरांच्या वतीने आम्ही रक्तदान या ठिकाणी ठेवले आहे। तर रक्तदानासाठी आमच्या सकाळपासून असे अक्षरशः रांगाच्या रांगा लागल्या आहे व देवेंद्र भाऊंच्या कामानिमित्त जे आज जे महाराष्ट्रावर जे जनतेचं प्रेम आहे देवेंद्रजींवर, त्या प्रेमापोटी हे सर्व आज या ठिकाणी रक्तदान करत आहे। पुनश्च एकदा मी देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। सर्वांनी रक्तदान करा, रक्तदान श्रेष्ठ दान। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी मंडलाच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। आज जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिर्डी शहरातील रहिवासी असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान करत आहे। अशाच प्रकारचे आपण वेळोवेळी उपक्रम राबवावे असेच मी युवकांना या कार्यक्रमानिमित्त विनंती करतो। तसेच माननीय देवेंद्रजींना खूप खूप आयुष्य लाभो, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी साईबाबांचरणी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद। कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। समाजातील गरजूंना मदतीचा हात देणारा हा विधायक उपक्रम शिर्डीतील भाजप कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।